इस्रायलकडून लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला, अल अमाना गॅस स्टेशन लक्ष्य, स्थानकाची इमारत उद्ध्वस्त, हिजबुल्ला संघटनेचं गॅस स्टेशन असल्याचा आरोप, अमेरिकेकडून प्रतिबंधित असलेलं गॅस स्टेशन। युद्धविरामाच्या चर्चेत इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचं चित्र। इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ले तीव्र, इंधन तळ लक्ष्य, दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले, हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर 30 रॉकेटचा हल्ला। इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षामुळे लेबनॉनमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर, स्थलांतरितांमध्ये 3 लाख मुलांचाही समावेश। यूएनकडून दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचं आवाहन। इराणच्या लष्करी सामुग्री उत्पादन केंद्रावर अमेरिकेचा हल्ला, काझवीन येथील अल्बोर्ज औद्योगिक शहरावर अत्याधुनिक B-2 बॉम्बर्सचा हल्ला, तेहरानजवळील काझवीन शहरावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांची धडक। इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतरची दृश्य समोर, इमारती उद्ध्वस्त, रस्त्यांवर दगडधोंड्यांचा खच, व्हिडिओत स्थानिक ढिगारे हटवत असल्याचे दृश्य। अमेरिकेकडून A-10 वॉर्थॉन या विमानानं इराकच्या उत्तर मोसुलवर हल्ला, इराकमधील इराण समर्थक PMF या सशस्त्र दलाची ठिकाणे लक्ष्य, भीषण हल्ल्याची दृश्य समोर। A-10 वॉर्थॉन ही जुन्या पिढीतलं सर्वोत्तम लढाऊ विमान। जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर यांच्याकडून इराणचं समर्थन, अमेरिका आणि इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन, जर्मनीची भूमिका। एकीकडे युद्धविरामाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले सुरूच। ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले, इराणने जारी केले क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ। इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला, हल्ल्यानंतर परिसरात भीषण स्फोटांचा आवाज, स्फोटानंतर काही फुटांपर्यंत कार उडून पडल्याचा व्हिडिओ समोर। इराणकडून इस्रायलच्या बेनी ब्राकमध्ये मिसाईल हल्ला, इमारतीचं मोठं नुकसान, मध्य इस्रायलमधील 60 ठिकाणी लक्ष्य, हल्ल्यात 3 नागरिक जखमी। इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील व्हिक्टोरिया लष्करी तळावर हल्ला, रडार प्रणाली आणि लष्करी हेलिकॉप्टर्सवर झालेल्या हल्ल्याचा ड्रोन व्हिडिओ समोर, प्रथम टेहळणी, त्यानंतर आत्मघाती ड्रोन हल्ला, इराण समर्थित इराकी मिलिशियानं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी। इराणकडून इस्रायलच्या रामल्लाह या शहरावर मिसाईल हल्ला, शहरात सायरनचा आवाज, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव। युद्धात आतापर्यंत इराणमधील 9,000हून अधिक सैन्य ठिकाणी लक्ष्य, अमेरिकन लष्कराचा मोठा दावा, इराणची युद्धाची क्षमता खूपच कमी झाल्याचाही दावा। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 26वा दिवस, युद्धविरामाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हल्ले घडले, गेल्या काही तासात दोन्ही बाजूंनी कोणताही मोठा हल्ला नाही, चर्चेतून तोडगा निघेल, ट्रम्प यांचा दावा। इराण आणि अमेरिकेत मोठा करार, इराणनं आश्चर्यकारक भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, तर करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची ट्रम्प यांची माहिती। आखाती युद्धाचा केमिकल इंडस्ट्रीलाही मोठा फटका, पुरवठा साखळी प्रभावित झाल्यानं वेगवेगळ्या रसायनांच्या किमतीत 200% वाढ, युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, पुरवठादारांचा अंदाज। पेट्रोल टंचाईच्या अफवेनं सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा, सांगलीत सगळ्याच पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी, गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचंही समोर। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर गर्दी, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या अफवेनं नागरिकांची पेट्रोल पंपांकडे धाव, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरल्यामुळे काही पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल संपलं। युद्धामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत, कांद्याचा बाजार समितीत उठाव नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर जहाज कंटेनर कोणीही आयात करण्यास तयार नसल्यानं धुळ्यातील कांदा व्यापारी अडचणीत, सिलेंडर नसल्यानं हॉटेल व्यावसायिकही कांदा घेत नसल्यानं अडचण। कांद्याची आवक, नवीन कांद्याची आवक आत्ताच चालू झालेली आहे, पण युद्धाच्या परिणामामुळे कंटेनर मिळत नाही, त्याच्यामुळे माल एक्सपोर्ट होत नाहीये आणि कसं आहे हॉटेलला गॅस वगैरे जे टंचाई असल्यामुळे हॉटेलला नाही माल जात नाही, त्याच्यामुळे मालाला उठाव फार कमी आहे। जळगाव शहरात खानावळीत उरलेलं अन्न यासह भाजीपाल्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग,
40 जणांच्या स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करत गेल्या 20 वर्षांपासून गॅसबाबत अनिल भोळे स्वावलंबी. वेस्टेजपासून काय बनवू शकतं, गॅस निर्मिती होऊ शकते का, म्हणून मग मी तो गॅस निर्मितीचा डोक्यात आला आणि हा प्लॅन सक्सेस केला. आता जो आपल्याला गॅस टंचाई जाणवते, मला तर त्याचं काही जास्त म्हणजे हे होत नाही, फरक पडत नाही आहे. कारण माझं याच्यावरती बरंचसं अन्न तयार होऊन जातं आहे. मेसचं 30-35 जणांचं जेवण तयार होऊन जातं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.